नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS अंतर्गत टीचिंग आणि नॉन टीचिंग पदांची खूप मोठी पदभरती सुरू झालेली आहे. याच्यामध्ये खूप सारे पदे आहेत आणि आपण ग्रँड टोटल जर पाहिलं तर टोटल 14,967 पदं याच्यात भरण्यात येणार आहेत. आपण कोणकोणती पदे आहेत ते पाहूया, कशा प्रकारे अप्लाय करू शकता, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, सगळ्या गोष्टी शॉर्टमध्ये पाहूया. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. सो ॲज यू कॅन सी 52 पेजेसचं हे ऑफिशियल PDF आहे आणि याच्यामध्ये टीचिंग अँड नॉन टीचिंग पोस्ट ज्या आहेत त्या भरण्यात येणार आहेत. त्याबद्दलच इथं माहिती देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम डिटेल्स दिलेले आहेत, कॅटेगरी वाईज इथं पद दिलेले आहेत, ते तुम्ही स्क्रीनला पॉज करून रीड करू शकता. कारण प्रत्येक कॅटेगरी वाईज जर मी इथं सांगायचा प्रयत्न केला तर व्हिडिओची लेंथ खूप वाढून जाईल, जे आपल्याला इथं करायचं नाहीये. सर्वप्रथम आपण पदे कोणकोणती आहेत ते पाहूया. तर याच्यामध्ये खूप सारी पदं आहेत, जवळपास 24 पदं आहेत. कोणकोणते? तर याच्यामध्ये असिस्टंट कमिशनर KVS, असिस्टंट कमिशनर NVS मध्ये, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर PGT, TGTचे फिजिकल एज्युकेशन टीचर, ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर म्युझिकमध्ये, त्याचबरोबर ग्रॅज्युएट टीचर आर्टमध्ये, लायब्रेरियन, प्रायमरी टीचर म्युझिकमध्ये, स्पेशल एज्युकेटर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, फायनान्स ऑफिसर, असिस्टंट इंजिनियर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सीनियर सेक्रेटरिस्ट असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरिस्ट असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड 1, स्टेनोग्राफर ग्रेड 2, ज्युनियर ट्रान्सलेटर, लॅब अटेंडंट अँड मल्टीटास्किंग स्टाफ, असे टोटल 24 इथं पोस्ट दिलेल्या आहेत. याच्यामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी किती पदे वितरित केलेले आहेत त्याची सुद्धा डिटेल्ड इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे, जी की खूप मॅसिव्ह आहे. तुम्हाला ही वाचायची असेल तर मी तुम्हाला इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, तिथे सांगेल, किंवा सिंपल कॉमेंट करा की तुमचा प्रवर्ग सांगा की या प्रवर्गासाठी किती पदे आहेत. म्हणजे SC, ST, OBC, EWS किंवा PWBD जे फिजिकल जे बेंचमार्क डिसॅबिलिटी स्टुडंट असतात तर त्यांच्यासाठी किती पदे आहेत हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. ते मी तुम्हाला प्रायव्हेटली किंवा पर्सनली इंस्टाग्रामवर सांगेल, किंवा पब्लिकली आपण कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा विचारू शकता. याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ज्याचबरोबर म्हणजे जे आरक्षण आहे PWBD यांच्यासाठी, जे फिजिकल विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी स्टुडंट असतात तर त्यांनी कोणकोणते ॲब्रिव्हिएशन्स आहेत तर त्या इन्फॉर्मेशन इथं दिलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक पद मी जे तुम्हाला आता सांगितलं 24 पद ह्याच्यात आहेत, तर त्या प्रत्येक पदासाठी पे स्केल काय आहे, त्याची अप्पर एज लिमिट काय काय आहे आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन काय काय लागतं, तर त्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. आता 24 पदं आहेत, 24 पदं आहेत आणि प्रत्येक पदाचं जर सांगायचं म्हणलं तर वेळ लागेल. तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. जसं की आपण सर्वप्रथम पाहिलं असिस्टंट कमिशनर, त्याला कोणत्याही मास्टर्स डिग्री लागते, रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून ॲटलिस्ट 50% तुम्हाला मार्क असले पाहिजेत. BEd NCT रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तुमचं BEd झालेलं पाहिजे आणि तुम्हाला प्रिन्सिपल वर्किंग याचं पे स्केल सुद्धा इथं दिलेलं आहे. ॲटलिस्ट 3 वर्षाचं सेंट्रल स्टेट ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन ऑफ सेंट्रल इथं तुम्हाला वर्किंग एक्सपिरियन्स असला पाहिजे किंवा तुम्ही असायला पाहिजे. डिझायरेबल एक्सपिरियन्स पण लागतात. पण शॉर्टमध्ये सांगायचं म्हणलं सर्व पदांसाठी, जर जे स्टेनोग्राफरचं पद आहे त्याच्यासाठी तुम्हाला टायपिंग असणं गरजेचं आहे. जे टीचिंगचे पद आहेत त्याच्यासाठी तुम्हाला BEd असणं गरजेचं आहे रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून. त्यात तुम्हाला बऱ्याच पदांसाठी BA पण चालतं, ज्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये BA केलं असेल, हिंदीमध्ये केलं असेल, BCom केलेलं असेल, तर प्रत्येक पदानुसार जे आहे ते क्वालिफिकेशन वेगवेगळे दिलेले आहेत, ते तुम्ही चेक करायला गरजेचं आहे. काही ठिकाणी मास्टर्स डिग्री पाहिजे, काही ठिकाणी फक्त डिग्री पाहिजे. तर तुम्ही आम्हाला तुमचं क्वालिफिकेशन डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये जे इंस्टाग्राम आहे तिथे सांगू शकता, किंवा डायरेक्टली कॉमेंटमध्ये विचारा, तिथे आम्ही तुम्हाला सांगू. आता याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन आहे का ते आपण पाहूया. एज रिलॅक्सेशन नक्कीच आहे याच्यामध्ये. ॲज पर द ऍक्ट SC ST या प्रवर्गासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. आता बघा, एज रिलॅक्सेशन आपण कधी बघू शकतो, तर प्रत्येक पदानुसार एज रिलॅक्सेशन आहे, एज दिलेला आहे आणि ते एज तुम्हाला एक्सीड नाही झालं पाहिजे. काही काही पदांसाठी एज दिलेला आहे, तर ते एज तुम्हाला पाहायचं आहे आणि त्यानुसार तुमच्या प्रवर्गानुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एखादं पद आहे ज्याचं वय फक्त 30 वर्ष मॅक्झिमम आहे, तर जर तुम्ही प्रवर्गातून येत असाल SC ST या प्रवर्गातून, तर तुम्हाला 35 वयापर्यंत आहे. OBC मधून येत असाल तर 33. उदाहरणार्थ सांगत आहे. म्हणजे SC ST या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 5 वर्ष वाढवून देतात, OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 3 वर्ष वाढवून देतात. त्याचबरोबर जे वुमेन्स आहेत ऑल कॅटेगरी ओनली अप्लाइंग फॉर PGT आणि TGT पोस्ट, त्यांना 10 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे. जे NVS आणि KVS चे जे ऑलरेडी एम्प्लॉईज आहेत त्यांना 5 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन यांना 6 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅन SC ST यांना
8 वर्ष, म्हणजे एक सर्व्हिसमॅन पण असला पाहिजे आणि त्याबरोबर त्या प्रवर्गातून जर असेल तर त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये एक्झाम्स होणार आहेत, याच्यामध्ये कट ऑफ डेट पण असणार आहे. तुमच्या एक्झाम्स होत्याल ज्याबरोबर काही 1 फेजमध्ये 2 फेजमध्ये एक्झाम्स आहेत. त्या एक्झाम्स तुम्हाला पास आउट होणे गरजेचे आहे. त्या एक्झाम्स तुम्ही पास आउट झाल्यानंतर तुमचं मोड ऑफ सिलेक्शन इथं दिलेलं आहे, स्कीम दिलेली आहे. जसं की देअर विल बी 2 टियर एक्झामिनेशन फॉर फॉलोड पोस्ट. आता ह्या फॉलोइंग काही काही पोस्ट आहेत, जसं की असिस्टंट कमिशनर, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, पीजीटी, टीजीटी, पीआरटी. हे जे पद दिलेले आहेत दोन्ही आहेत, केव्हीएस मध्ये आणि एनव्हीएस मध्ये. या दोन्हीसाठी 2 टियर मध्ये, टियर 1 आणि टियर 2 मध्ये एक्झाम होणार आहे. याची मेरिट लिस्ट प्रिपेअर केली जाणार आहे. वेटेज असणार आहे 85 अँड 15% मार्क्स ऑब्टेन्ड बाय कॅन्डिडेट्स. आणि टियर 2 मध्ये इंटरव्ह्यू, म्हणजे टियर 2 असणार आहे त्याच्यामध्ये एक्झाम असून पुन्हा एक इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. आणि इंटरव्ह्यू जो आहे तो 100 मार्काचा असणार आहे. तुम्हाला क्वालिफाय होणे गरजेचे आहे. आणि हे सर्व पदांचं जे आहे, नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार आहे, टोटल मार्क्स किती असणार आहेत, हे पण सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच एमसीक्यू पद्धतीने तुमची परीक्षा जी आहे ती इथं घेतली जाणार आहे. याच्यामध्ये काही परीक्षा टियर 1च आहेत, जसं की बाकीची जे पदं आहेत त्यांना फक्त एकच एक्झाम लागते. पण जसं की ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट आहे एनव्हीएस मध्ये, किंवा स्टेनोग्राफर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला टायपिंग टेस्ट असणार आहे. ओनली कॉम्प्युटर नेट टायपिंग स्पीड, इंग्लिश 30 वर्ड्स पर मिनिट आणि हिंदी 25 वर्ड्स पर मिनिट. तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. बिफोर अप्लाइंग हे कन्फर्म करा की तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे का. कॉम्प्युटर प्रोफेशनचे टेस्ट असणार आहे, बायलँग्युअल लँग्वेज, त्याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एम एस वर्ड, एम एस एक्सेल, एम एस ॲक्सेस, एम एस पॉवर पॉईंट अँड इंटरनेट ह्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. आणि तुमची एक्झाम असणार आहे 100 मार्काची. आणि मिनिमम तुम्हाला 40% हे क्वालिफाईंग पास आउटसाठी मार्क आहेत, पण तुम्हाला जास्त घ्यावे लागतील क्वालिफाय म्हणजे मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी. त्याचबरोबर प्रोसेस ऑफ अलोकेशन बद्दल दिलेलं आहे, जे की पाहायची गरज नाही. इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहेत की तुम्हाला परीक्षेमध्ये काय करायचं आहे, कशा प्रकारे तुमचं हॉल तिकीट्स वगैरे येतील. जे एक्झाम्स असतात मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये 3 साइट्स दिलेल्या आहेत ऑनलाईन फॉर्मसाठी. सीबीएसईची साईट आहे, केव्हीएसची साईट आहे आणि नवोदयाची पण साईट आहे. त्या साईटवर तुम्ही जे आहे ते ऍप्लिकेशन करू शकता. बट आफ्टर अप्लाइंग तुम्ही जेही नंबर देईल, तुमचा फोन नंबर, त्याचबरोबर ईमेल, त्या ईमेल नंबरवरच तुमचे जे ई कॉल लेटर असतील, म्हणजे जे हॉल तिकीट्स वगैरे असतील, ते तुम्हाला इथं दिले जातील. त्याच्यामुळं जे काही तुम्ही अप्लाय करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही सर्वात प्रथम हे बघा की तुम्ही या पोस्टसाठी क्वालिफाय होत आहात का. आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. ॲज आय सेड की तुम्हाला 3 वेबसाईट दिलेल्या आहेत कशा प्रकारे अप्लाय करू शकता. आता हे आपण पाहिलं पदं कोणकोणते आहेत. तुम्ही ठीक आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता पण पूर्ण करता. आता ह्याच्यामध्ये कसं अप्लाय करायचं आहे तर बघा, ऑफिशियल 3 साईट्स आहेत, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हे ऑफिशियल जीओव्हीच्या साईट्स आहेत गव्हर्नमेंटच्या. तर इथं जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. वेबसाईट लिंक जी आहे ती तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, तिथं आम्ही तुम्हाला सेंड करूया. याच्यामध्ये एक क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, ओनली इंडियन नॅशनल्स आर एलिजिबल टू अप्लाय. जे इंडियन नॅशनल्स आहेत, ज्यांच्याकडे नॅशनॅलिटी आपलीच आहे भारतीय, तर ते अप्लाय करू शकतात. बरेच जण म्हणतील की हे काय सांगायचा पॉईंट आहे. तर बघा, केंद्र सरकारच्या ज्या नोकऱ्या असतात तर याच्यामध्ये काय असतं की बऱ्याच पदं जे असतात किंवा पदभरती असतात, त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे नेपाळची नॅशनॅलिटी आहे, तिबेटी नॅशनॅलिटी आहे, त्याचबरोबर जे तिबेटियन रेफ्युजीज आहेत, तर किंवा असे जे रेफ्युजीज असतात त्यांच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये पदभरती असते. पण इथं हे जे पद आहेत ते फक्त आणि फक्त इंडियन नॅशनलसाठीच अवेलेबल आहेत. याच्यामध्ये इन केस कॅन्डिडेट सबमिट सेपरेट ॲप्लिकेशन फॉर डिफरंट पोस्ट, शी मे बी अलॉटेड डिफरंट एक्झामिनेशन सेंटर. आता बघा, तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी अप्लाय करू शकता, एकापेक्षा जास्त पदांसाठी अप्लाय करू शकता. त्यासाठी वेगळी फीस पण लागते आणि त्यासाठी वेगळं सेंटर तुम्हाला दिलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे त्याची काळजी घ्यायची आहे. आता त्याचबरोबर इथं सांगितलेलं आहे की तुम्हाला नवीन आयडी बनवायचा आहे. त्याचबरोबर काही नोटिफिकेशन सांगितलेलं आहे, जसं की तुम्हाला तुमचा व्हॅलिड ईमेल, व्हॅलिड मोबाईल नंबरच द्यायचा आहे. आणि याच्यामध्ये आपण फी पाहूया. आता सर्वप्रथम महत्वाचं ते आहे, असिस्टंट कमिशनर याची एक्झामिनेशन फी 2300 रुपये आहे, प्रिन्सिपल 2300 रुपये, व्हाईस प्रिन्सिपल 2300 रुपये. बाकी पीजीटी पासून जर खालपर्यंत आपण जर इथपर्यंत पाहिलं ज्युनियर ट्रान्सलेटर, तर सगळ्यांची फीस 1500 रुपये आहे. त्याचबरोबर स्टेनोग्राफर पासून ज्या फीज आहेत, सिनियर सेक्रेटरी असिस्टंट, स्टेनोग्राफर, तसंच जे मल्टीटास्किंग स्टाफ आहे त्यांची फीस 1200 रुपये. आणि सर्वांना 500 रुपये फी ही अतिरिक्त आहे, जे की आहे प्रोसेसिंग चार्जेस. तर हे तुम्हाला दोन्हीही पाहायचं आहे आणि त्यानुसार अप्लाय करायचं आहे. हे जीएसटी ऍप्लिकेबल आहे, एक्स्ट्रा चार्ज वगैरे तुम्हाला घेतला जाऊ शकतो आणि फी तुम्हाला ऑनलाईनच पद्धतीनं भरायची आहे. आता याच्या इम्पॉर्टंट डेट पाहूया, जे की सर्वप्रथम आपण पाहूया
रजिस्ट्रेशन जे आहे ते 14 तारखेपासून स्टार्ट झालेलं आहे. रजिस्ट्रेशन क्लोज होणार आहे 4 डिसेंबरला, म्हणजे 4 डिसेंबरपर्यंत जवळपास 20 दिवसाचा तुमच्याकडे टाइम आहे. तुम्ही हा फॉर्म भरू शकता. फी डिपॉझिट त्याच दिवशी तुम्हाला 14 नोव्हेंबरलाच फी डिपॉझिट जे आहे ते ओपन होतं आणि फी क्लोजेस जे आहे ते 4 डिसेंबरला. म्हणजे बघा, आज 15 तारीख आहे, 15 तारखेला तुम्ही फॉर्म भरला, फी नाही भरलेली, तुमचं ऍप्लिकेशन धरलं जात नाही, अप्लाय केलं जात नाही, तुम्हाला फी भरावी लागते. त्याचं जे विंडो आहे ते ओपन होते ते 4 तारखेपर्यंत आहे. म्हणजे तुम्ही फी 4 तारखेच्या आतमध्ये कधीही भरू शकता. एकदा फी भरल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते ऍक्सेप्ट केलं जातं आणि तुमच्या ज्या परीक्षा वगैरे आहेत ते पुढची प्रोसेस याच्यामध्ये घेतली जाते. अदरवाईज तुम्ही फक्त फॉर्म भरलेला आहे, फी भरलेला नाहीये, तर हे होणार नाही. काही जनरल इन्स्ट्रक्शन दिले आहेत कॅन्डिडेटसाठी की कॅन्डिडेटना शॉर्टलिस्ट केलं जाईल, कशा प्रकारे मॉडिफिकेशन याच्यामध्ये असेल, तुमचं जर काही चुकलं तर तुम्हाला कसं व्हेरीफाय करायचं आहे, ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथं दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे PWBD स्टुडंट आहेत त्यांनी काय करायचं आहे, कशा प्रकारे ते क्लेम करू शकतात त्यांचं जागा आहेत त्याला. त्याचबरोबर SC ST या प्रवर्गातील उमेदवार कशा प्रकारे त्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात. तर हे सर्व इन्स्ट्रक्शन्स कॅन्डिडेटसाठी दिलेले आहेत, जे की तुम्हाला एवढे पाहायची गरज नाही. सिंपली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा मित्रांनो. 4 डिसेंबरपर्यंत हा फॉर्म्स आहेत ते भरून घ्या. मॅक्झिमम याच्यामध्ये जे पद आहेत ते जवळपास 5,500 पर्यंतच आहेत, पण मॅक्झिमम आपण जर पाहिले गेले टोटल पद भरतीत 14,967 पदं भरण्यात येणार आहेत आणि हे ऑल ओव्हर सगळीकडे आहेत. तर मित्रांनो, इंटरेस्टेड असाल तर नक्की भरा. तुम्हाला अडचण येत असेल, काही विचारायचं असेल, जसं की क्वालिफिकेशन प्रत्येक पदानुसार विचारायचे असेल, तर कॉमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इंस्टाग्रामची, तिथेही बोलू शकता. आय एम सॉरी की मी तर तुम्हाला सगळ्या डिटेल्स सांगू शकत नाही, कारण ऑलरेडी आपण व्हिडिओ 11 मिनिटं क्रॉस झालेला आहे आणि आपल्याला हा व्हिडिओ 1 तासाचा करायचा नाहीये, कारण कोणी इंटरेस्टेड नसणार त्या गोष्टीमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे पाहिल्यानंतर तुमचे जे काही क्वेश्चन असतील कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. सो मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.